दरम्यान गोवामध्ये सत्ताकरणाचा हा पेच कसा फसलाय एक रिपोर्ट पाहूया। फ्रॅक्चर्ड मॅन्डेट दिवन गोव्याक 10 वर्सां फाटीं गेला आणि हे सरकार कोणेय करून हे सरकार स्थिर रावचें ना। हे येणाऱ्या लोकसभेबरोबर परत विधानसभेची जर इलेक्शन लागली जाल्यार कोणी आश्चर्य धरचें न्हय। पराभूत भाजपचे पराभूत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणतायत की गोव्यानं चूक केली। लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत अजून एकदा गोव्यात निवडणूक लागली तर आश्चर्य वाटायला नको। ही पार्सेकरांची उद्विग्नता की धमकी हे गोव्यानं ठरवावं, पण सर्वात मोठा उत्तर प्रदेश जिंकताना सर्वात छोटा गोवा भाजपच्या हातून गेला हे सत्य आहे। गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागांपैकी भाजपला 13, काँग्रेसला 17, आपला 0, गोवा सुरक्षा मंचाला 3 आणि इतर म्हणजे अपक्षांना 7 जागा मिळाल्या। गोव्यात अनेक गोष्टी भाजपला भोवल्या। मनोहर पर्रिकर दिल्लीला गेल्यावर पार्सेकर खंबीर नेतृत्व देऊ शकले नाहीत। पर्रिकरांचा त्यामुळे एक पाय दिल्लीत आणि एक पाय पणजीत असं कायम राहिलं। परिणामी त्यांनी गोव्यात भाजपमागे मुश्किलीनं उभी केलेली बहुभाषिक आणि बहुधार्मिक मतदारांची फळी तुटली। कॅथलिक मतदार दुरावले। त्यातच गोव्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंडाळी झाली। गोव्याचे प्रांतप्रमुख सुभाष वेलिंगकरांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकीय युद्ध भाजपाविरुद्धच पुकारलं। परिणामी गोवन आणि मराठी मतदार विरोधात गेला। वेलिंगकरांनी उभारलेल्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार पडले। अशा निर्णायकी परिस्थितीत दिल्लीवरून गोव्याला नेतृत्व दिलं जाईल हे अमित शहांचं विधान काही गोवेकरांच्या गळी उतरलं नाही। परिणामी गोव्यावरची भाजपची पकड बघता बघता सुटत गेली। दुसऱ्या बाजूला गेल्या वेळेस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सत्ता गमावलेली काँग्रेस सोडून गोवेकरांकडे दुसरा पर्याय सुद्धा उरला नाही। कोणत्याही प्रकारचा आक्रमक कॅम्पेन न करता सुद्धा गोव्यात काँग्रेस फायद्यात आली। जो निर्णय दिया है जनता जनार्दन ने वो मान्य करना पड़ेगा। हमें अपेक्षा थी कि हम मेजोरिटी लाएंगे, लेकिन क्या उसका क्या हुआ, क्यों नहीं आया, इसका रीजन अभी बैठ कर ढूंढेंगे। आपनं एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून वातावरण निर्मिती केली खरी। कॅथलिक मतं आपल्याकडे खेचण्याचा एक चाणाक्ष प्रयत्नही करून पाहिला, पण गोव्यानं आपकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही। त्यामुळे 40 आमदारांच्या गोव्यामध्ये आता त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे। आता सत्तेच्या किल्ल्या 7 अपक्ष आणि गोवा सुरक्षा मंचच्या 3 आमदारांकडे असतील। त्यांच्या मागे भाजप आणि काँग्रेस हात धुवून लागतील। घोडे बाजार तेजीत येईल। त्यातून भाजप हारून सुद्धा कदाचित सत्तेत येईल सुद्धा, पण गोव्याच्या निकालांचे परिणाम दिल्लीवरही पडणार यात शंका नाही। गणेश ठाकूर, एबीपी माझा, पणजी।